देवीच्या खास प्रसादासाठी मी 2 वाट्या चणे भिजवलेले कुकरमध्ये लावले, त्याला बॉईल करायला 4 शिट्ट्या मीठ टाकून करते। तसंच 1 वाटी दलिया घेतला आहे, म्हणजे फाडा लापसी घेतली आहे, त्याला मी भिजवून घेते थोडा वेळ 10 मिनिटं। नंतर मी पॅन ठेवलं गॅसमध्ये, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप टाकलं, भिजलेला दलिया टाकला। बारीक दलिया वापरते आहे, तुम्ही पाहिजे तर घरीच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, गहू थोडे ओलसर करून। त्याच्यानंतर मी त्याला खूप सगळं शेकून घेते। हा दलिया एकदम छान मस्त शेकल्यावर ब्राऊन कलर येतो। आणि हो, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी 3 वाट्या पाणी टाकलं। 3 वाट्या पाणी टाकल्यावर त्याला शिजू द्यायचं आहे, थोडा वाफेवर होऊ द्यायचं आहे। झटपट होतो प्रसादासाठी, खूप छान लागतो। याला शिजू द्या आधी, तोपर्यंत मी मिक्सरमधनं आता पेस्ट करून घेते। पालक घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, कापलेलं खोबरं घेतलं आहे, तसंच थोडं अर्धा इंच जिरं वापरलं आहे। खोबऱ्याचे 4-5 तुकडे घेतले। आता मी तेल ठेवलं, त्याच्यात 4 चमचे तेल घेतलं, त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकले। आता त्याला तडतडू देते। पेस्ट तयार आहे झालेली, त्या पेस्टला छान शेकून घेते मस्त। त्याच्यामध्ये थोडे बॉईल चणे टाकले, अर्धे चणे ते क्रश करून घेतले, सोबत सगळी पेस्ट करून घेतली, त्याने अशी चव छान येते म्हणून। आणि मीठ टाकलेले चणे आहे, तर ते बघा असं छान हलकंसं छान शेकू देते मस्त, त्याने तेल सुटतं एक वेगळं। आणि आपल्याला देवाचा प्रसाद म्हटलं की कांदा लसूण नाही चालत। अर्धा चमचा हळद घेतली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला टाकला। दुसरी गोष्ट म्हणजे 1 चमचा तिखट घेते, चवीनुसार मीठ घेते, थोडं लिंबू पण पिळायचं आहे त्याच्यामध्ये। आता मी हे या मिश्रणामध्ये सगळं मिक्स झालं, छान शेकून झालं। आता मी उकडलेले चणे टाकते। चणे मी 4 शिट्ट्यामध्ये होऊन गेले, ते काढून घेतले। आणि आता याला छान होऊ देते, तोपर्यंत असं छान अरत परत करून मस्त हलकंसं, खूप तेलकट नाही करायचे, खूप जास्त तेल नाही वापरायचं, म्हणून 4 चमचे तेल वापरलेलं आहे। असे छान मस्त सुकी चण्याची भाजी खूप छान होते ही, आणि प्रसादाचं फार महत्त्व आहे याचं। त्याच्यानंतर आता मी तो दलिया शिजत आलेला आहे, पूर्णपणे झालाच आहे जवळ, तर बघा त्याच्यामध्ये आता मी किती छान शिजलेला आहे, जवळजवळ शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता 1 कप दूध टाकायचं आहे, पुन्हा त्याला 10 मिनटं होऊ द्यायचं आहे, पण याची चव छान येते। पूर्णपणे मोठा कप घेतला आहे, आधी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे, याला परत करून पुन्हा वाफेवर होऊ देते, 10 मिनटं होऊ द्यायचे। बघा आता मी हे झाकण ठेवून पुन्हा 10 मिनटं वाफ येते, किती छान ना, तूप पण सुटलं, मस्त झालं 10 मिनटानंतर। आता मी काजू बदाम तसंच पिस्ता आणि थोडंसं खोबरं किसून घेतलं, आणि सोबत केसर न भिजवता टाकला, त्याचा कलर छान येतो, कारण त्याच्यामध्ये दूध पण गेलं आहे आणि गरम आहे त्याच्यामध्ये। बघा हे सगळं मिक्स केलं, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये तुम्ही साखर पण वापरू शकता, गूळ वापरू शकता, काही पण वापरू शकता। मी इथे साखर वापरली आहे, अर्धी वाटी जाड साखर, अर्धी वाटी पिठी साखर असं करून घेतलं आहे। आणि त्याला छान होऊ देते थोडा वेळ, अगदी 5 मिनटं होऊ द्यायचं आहे, साखरेचं व्यवस्थित साखर मिक्स होऊन जाऊ तोपर्यंत। त्याच्यानंतर मग मी त्याला पुन्हा 5 मिनटासाठी झाकून ठेवते। बघा किती छान झालं, झाकण काढून मी तुम्हाला आता हे बघा दाखवलं, तर किती छान झालं आहे, मस्त झालं आहे। तुम्ही नक्की हा देवीला नैवेद्य करा, आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा। थँक्यू सो मच, भेटू पुन्हा।